शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्हाला जर कपाशी उपडून दुसरं पीक लागवड करायचं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण बघा, आपण काय केलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की आपण येथे तणनाशक मारत आहोत आणि ते तणनाशक मारल्यावर संपूर्ण बोंडा आपण 5 ते 6 दिवसामध्ये येथे फोडणार आहोत. तर त्याचा रिझल्ट कशाप्रकारे भेटला तर त्याचा व्हिडिओ बनवून आपण येथे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे. आता तुम्ही याच्यामध्ये व्हिडिओमध्ये झाड बघत असेल, त्याचं शेंड्यापर्यंतचं बोंड हे इथे फुटलेलं आहे. आता येथे फवारणी काय केलं होतं, कोणतं तणनाशक वापरलं होतं, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी देणार आहे. आपण हे किंवा या प्लॉटमध्ये तणनाशक मारून जवळपास आपल्याला 6 दिवस इथे पूर्ण झालेले आहेत आणि येथे 6 दिवसामध्ये आता बघा संपूर्ण बोंड येथे हे फुटलेले आहे. आता बघू शकता तुम्ही, तुम्हाला हा संपूर्ण प्लॉट येथे दाखवत आहे आपण. आता येथे झालं काय की आपण येथे जे तणनाशक वापरलं तर त्या तणनाशकामुळे झाडाचे कोवळे सुद्धा बोंड, हे बघा, हे इथे दाखवा म्हणजे शेतकऱ्याला समजेल. हे बघा, कोवळे सुद्धा बोंड फुटायला ही सुरुवात झालेली आहे. या बोंडाला फुटायला 15 ते 20 दिवस वेळ लागायचा, ते बोंड आपण 6 दिवसामध्ये येथे फोडून तुम्हाला लाईव्ह मध्ये याचं उदाहरण इथे दाखवत आहे. आता होतं काय की भरपूर शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे तणनाशक वापरत असतात. काही मिक्स करून वापरतात, काही सिंगल वापरतात, परंतु त्यांना पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. कधी त्यांची तिथे दिशाभूल किंवा फसवणूक सुद्धा हे केल्या जाते. तर आपण येथे जे तणनाशक वापरलं ते म्हणजेच पॅराक्वाट डायक्लोराइड प्रति 15 लिटर पाण्यासाठी येथे 150 ml येथे उपयोग केला. त्यामुळे झालं काय की 2 दिवसामध्ये येथे पानं वाळले आणि 6 दिवस झाले तणनाशक मारून बोंड फुटायला ही सुरुवात झाली. संपूर्ण प्लॉटचे संपूर्ण बोंड येथे हे फुटलेले आहेत. आता बघा इकडे सुद्धा बघा, संपूर्ण बोंड हे शेंड्यावरचे बोंड आहे. बघा, शेंड्यावरचं एकही बोंड येथे वाचलं नाही. आता इथे बघा, हे सुद्धा इथे क्रॅक गेलेलं आहे. हे बघा, हे सुद्धा फुटायला ही सुरुवात झालेली आहे. म्हणजेच तुम्ही जर तुम्हाला तुमचं शेत लवकर खाली करायचं असेल तर तुम्ही पॅराकॉट डायक्लोराइडची फवारणी करा. भरपूर शेतकरी पॅराकॉट सोबत ग्लायफोसेट म्हणजेच जे आपण राऊंडअप म्हणतो तर हे मारतात. परंतु पॅराकॉट मारल्यानंतर 3 तासामध्ये पान वाळतं. मग तेथे ग्लायफोसेट जरी पानावर पडलं तरी पण ते पान ऑलरेडी पॅराकॉटनी वाळलं. मग त्याचं तेथे ग्लायफोसेटचं कोणतं काम? तर त्यामुळे ग्लायफोसेट मिक्स करू नका पॅराकॉट सोबत. तुम्हाला सिंगल मारायचं असेल तर तुम्ही ग्लायफोसेट मारा, परंतु याचा रिझल्ट मी पाहिला नाही. फक्त मी पॅराकॉटचा रिझल्ट मागच्या वर्षी सुद्धा पाहिला आणि यावर्षी सुद्धा पाहिला आणि त्याचं लाईव्ह उदाहरण तुम्हाला येथे मी माझ्या प्लॉटमध्ये हे दाखवलेलं आहे. आता हा संपूर्ण येथे प्लॉट खाली करून इथे दुसरं पीक लागवड करण्याची तयारी सुरू आहे. आता हा प्लॉट जरी पूर्ण फुटलेला असला तरी 2 दिवस अजून आपण याला वाट पाहणार आणि 2 दिवसामध्ये हा संपूर्ण प्लॉट वेचून येते कपाशी काढून दुसरं पिकाचं नियोजन करणार. तुम्हाला जर गहू वगैरे पेरणी करायचं असेल तर वेळ गेलेली नाही. पॅराकॉट मारा, 5 ते 6 दिवसामध्ये बोंड फोडा, संपूर्ण प्लॉट खाली करा, कपाशी काढून दुसरं पीक करा. माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. अन्य काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.